नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 3 इंडायसिस अँड क्यूब रूट मधील प्रॅक्टिस सेट 3.2 ला सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेट मधील उदाहरणे ही एका कन्सेप्टवरती आधारित असतील आणि ती कन्सेप्ट असणार आहे द मीनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m/n। म्हणजे अशा घातांकित संख्या की ज्या संख्यांचा घात हा m/n या स्वरूपातील परिमेय संख्या असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण अशा घातांकित संख्यांचा अभ्यास केलेला आहे की ज्यांचा घात हा 1/n या स्वरूपातील परिमेय संख्या होत्या। आता आपल्याला या व्हिडिओमध्ये अशा घातांकित संख्यांचा अभ्यास करायचा आहे किंवा अर्थ समजावून घ्यायचा आहे की ज्यांचा घात हा m/n या स्वरूपातील परिमेय संख्या असेल। मग याचा अर्थ समजावून घेण्यासाठी आपण सुरुवातीला काही एक एक्झाम्पल पाहणार आहोत आणि मग त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.2 मधील एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। अतिशय छोटा हा प्रॅक्टिस सेट असणार आहे आणि अतिशय सोपा आहे। यामध्ये आपण सुरुवातीला अशा घातांकित संख्यांचा अर्थ समजावून घेऊयात। त्यासाठी आपल्याला 2 क्यूब इज इक्वल टू 8 यापासून आपण सुरुवात करूयात। म्हणजे 2 चा क्यूब म्हणजे 2 चा 3 वेळा प्रोडक्ट असणार आहे आणि तो येतो आपला 8। याचं वाचन केलं जातं क्यूब ऑफ 2 इज 8। नाव याचा अर्थ असा आहे की जर 2 चा क्यूब हा 8 असेल तर याचा इनव्हर्स स्टेटमेंट किंवा कॉन्व्हर्स स्टेटमेंट जे आहे, व्यत्यास आपण त्याला म्हणूयात, तो कॉन्व्हर्स स्टेटमेंट काय करता येईल आपल्याला? दॅट मीन्स क्यूब रूट ऑफ 8 इज 2। where 2 cube is equal to 8 याचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट तयार झालेलं आहे क्यूब रूट ऑफ 8 is equal to 2। क्यूब अँड क्यूब रूट दीज आर अपोजिट ऑपरेशन्स ऑफ इच अदर। म्हणजे 2 चा घन जर 8 असेल तर 8 चं घनमूळ हे 2 असणार आहे। म्हणजे हे जे विधान आहे ते विधान या ठिकाणी इनव्हर्सली म्हणजे उलट लिहिलेलं आहे, परंतु त्याचा अर्थ बदललेला नाही। नाव क्यूब रूट ऑफ 8 कॅन बी रिटन ॲज, हे आपण सर्ड साइन किंवा रॅडिकल साइन देऊन या ठिकाणी आपण लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2। हे आपण सिंबॉलिकली पाहिलेलं आहेच। इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर या चॅप्टरमध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये इरॅशनल नंबर्सच्या बाबतीमध्ये हे साइन वापरलेलं आहे। दिस इज द ऑर्डर ऑफ दॅट सर्ड अँड दिस इज रॅडिकल। नाव this can be written as in the index form as 8 raised to 1/3 is equal to। म्हणजे हे जे सिंबॉलिकली आपण या ठिकाणी विधान लिहिलेलं आहे की 8 चं घनमूळ हे 2 आहे, ते आपण घातांकित स्वरूपामध्ये 8 raised to 1/3 is equal to या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो। या दोनही विधानांचा अर्थ हा सारखाच आहे। आता नाउ लेट अस टेक अ स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8। आता आपण ह्याचा या टर्मचा स्क्वेअर घेणार आहोत। मग हे आपल्याला कसं लिहिता येईल? तर 8 raised to 1/3 स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्याची किंमत जी आहे 8 raised to 1/3 ची म्हणजे क्यूब रूट ऑफ 8 इट इज 2 आणि ह्याचा आपण स्क्वेअर घेतलेला आहे क्यूब रूटचा, म्हणून 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडीशी प्रक्रिया तुम्हाला किचकट वाटेल, परंतु जेव्हा आपण शेवटच्या मुद्द्यापर्यंत पोहोचू तेव्हा तुम्हाला उदाहरण हे अतिशय सोपं वाटणार आहे। मग याचा अर्थ असा आहे की क्यूब रूट लिहिताना आपण घातांकित स्वरूपामध्ये 8 raised to 1/3 लिहिलं आणि आपल्याला क्यूब रूट 8 चा स्क्वेअर करायचा होता, म्हणून आपण या क्यूब रूटला घातांकित स्वरूपात लिहिलेल्या क्यूब रूट 8 ला आपण ब्रॅकेट घालून त्याचा स्क्वेअर केलेला आहे। क्यूब रूट ऑफ 8 इज 2 अँड इट स्क्वेअर इज इक्वल टू 4। आता 8 raised to 1/3 होल स्क्वेअर हे जे विधान आहे किंवा हे जे सिंबॉलिक आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, हे आपण वेगळ्या पद्धतीने असंही लिहू शकतो 8 स्क्वेअर raised to 1/3। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समजावून घ्या। सुरुवातीला आपण 8 चा क्यूब रूट घेऊन त्याचा वर्ग केलेला दाखवलेला आहे, तर याचा अर्थ असा होतो की 8 चा स्क्वेअर करून त्याचं क्यूब रूट घेतलेलं आहे। दोघांचंही अँसर किंवा फायनल अँसर जे आहे ते सेम असणार आहे। म्हणजे दिलेली घातांकित संख्या आपण या स्वरूपामध्ये किंवा या स्वरूपामध्ये दोनही प्रकारच्या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो। आता
या ठिकाणी आपण एक रूल सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. घातांकांचा जो रूल आहे, इंडायसेसचा रूल आहे, ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन. म्हणजे जेव्हा घाताचा घात असतो तेव्हा घातांकांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार होतो. हा रूल आपण या ठिकाणी पाहिला. या दोनही ठिकाणी 8चा 1/3 आणि त्याचा पुन्हा दुसरा घात आहे, किंवा 8चा दुसरा किंवा त्याचा 1/3 हा त्याचा इंडेक्स आहे. म्हणजे जेव्हा घाताचा घात असतो तेव्हा घातांकांचा गुणाकार होतो. या नियमाचा उपयोग करून आपण या ठिकाणी या दोन घातांकांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 2/3. दॅट मीन्स वी कॅन राईट 8 raised to 1/3 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर raised to 1/3 इज इक्वल टू. आता या दोघांचा म्हणजे दोघांचाही अर्थ समान आहे. या दोघांचाही जर आपण गुणाकार केला तर 2 ला डिनोमिनेटर 1 असेल आणि दोन अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार होतो. म्हणजे 2 into 1/3 इज इक्वल टू 2/3. दॅट मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 8 raised to 2/3. म्हणजे या दोघांच्या ऐवजी आपण दोन सेपरेट घात, दोन सेपरेट इंडेक्स दर्शविण्याऐवजी आपण 8चा 2/3 हा इंडेक्स लिहू शकतो. आता याचा मिनिंग नेमकं काय आहे तर हे जे आपण केलेलं आहे याचा अर्थच तो आहे स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 1/3. म्हणजे या ठिकाणी आपण क्यूब रूट 8चा स्क्वेअर केलेला आहे आणि ते आपण या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 किंवा क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 असं पण आपण म्हणू शकतो. मग ह्या स्वरूपातली उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपल्याला पुढे पाहिजे आहेत. फ्रॉम दिस वी गेट 2 meanings ऑफ द अबव नंबर. म्हणजे याच्यावरून आपल्याला 2 अर्थ याचे निघतात. पहिला अर्थ आपण समजावून घेऊयात. 8 raised to 2/3 इज इक्वल टू 8 स्क्वेअर raised to 1/3. 8 स्क्वेअर म्हणजे 8चा वर्ग स्क्वेअर ऑफ 8 आणि त्याचं क्यूब रूट आहे. त्याचा इंडेक्स 1/3 याचा अर्थ क्यूब रूट आहे. 1/3 असेल तर आपण हा जेव्हा येईल तेव्हा त्या ठिकाणी रूट असतं. आणि थोडक्यात एखाद्या इंडेक्स फॉर्म मधील नंबरचा जर इंडेक्स हा रॅशनल नंबर असेल आणि तो m/n स्वरूपामध्ये असेल तर त्याचा न्यूमरेटर मध्ये त्याचा पॉवर असतो तर डिनोमिनेटर मध्ये त्याचं रूट असतं. हे लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी सुरुवातीला 8चा स्क्वेअर आहे म्हणून या ठिकाणी 8चा स्क्वेअर आहे आणि 8च्या स्क्वेअरचं 1/3 रूट आहे. म्हणजे 1/3 हा इंडेक्स आहे म्हणून थर्ड रूट आहे. म्हणून याचा अर्थ या ठिकाणी असा लिहिलाय पहा. दॅट मीन्स क्यूब रूट ऑफ 8 स्क्वेअर म्हणजे 8च्या वर्गाचं घनमूळ या ठिकाणी घेतलं. आता हे व्हायसे वर्सा उलट आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 8 raised to 2/3 कॅन बी रिटन ॲज 8 raised to 1/3 होल स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी 8च्या घनमुळाचा वर्ग केलेला आहे. मग हे विधान आपल्याला असं लिहिता येईल स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. या ठिकाणी क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 आणि या ठिकाणी स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. म्हणजे हे उलटी पालटी विधान आहेत. याच्यावरून आपल्याला एक अर्थ असा समजून घ्यायचा आहे की जर समजा आपल्याला एखाद्या घातांकित संख्येचं मिनिंग लिहायचं असेल तर या ठिकाणी मी जनरलायझेशन केलं. जर ब्रॅकेटमध्ये एखादा नंबर असेल आणि त्याचा इंडेक्स असेल, तो इंडेक्स जर रॅशनल नंबर स्वरूपामध्ये m/n या स्वरूपामध्ये असेल तर त्याचा न्यूमरेटर म्हणजे पॉवर असणार आहे. सेकंड पॉवर असेल तर त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. थर्ड पॉवर असेल तर त्याला आपण क्यूब म्हणतो. आणि डिनॉमिनेटर जर असेल तर त्याचा डिनोमिनेटर हे रूट असतं, मूळ असतं. सेकंड रूट असेल तर त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणणार आहोत. थर्ड रूट असेल तर त्याला क्यूब रूट म्हणणार आहोत आणि फोर्थ रूटला फोर्थ रूट. तिथून पुढे आपण तेवढ्या क्रमांकाचं रूट असं म्हणणार आहोत. जर डिनोमिनेटर 10 असेल तर 10th रूट, 16 असेल तर 16th रूट असं आपण म्हणणार आहोत. म्हणजे याचा उपयोग करून आपल्याला या स्वरूपातल्या संख्यांचा अर्थ मिनिंग लिहायचा आहे. दिलेला नंबर हा वर्ड स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त लक्षात ठेवा की इंडेक्सचा न्यूमरेटर म्हणजे पॉवर तर डिनॉमिनेटर म्हणजे रूट असतं. हे लक्षात ठेवा. याच्यावरून आपल्याला मिनिंग लिहायचं आहे. हे सगळं आपल्याला आतापर्यंत जे सांगितलेलं आहे हे आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार नाही, परंतु आपल्याला याचा मिनिंग समजावून घेण्यासाठी हा जो पार्ट आपण मिळवलेला आहे याचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 3.2 ला. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये एकच टेबल आहे, 5च एक्झाम्पल्स आहेत. त्यातलं एक एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे 6 एक्झाम्पल पैकी, आणि 5 एक्झाम्पल आपल्याला सोडवलेले आहेत. एक टेबल आहे, त्या टेबलला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. टेबलमध्ये एकूण 4 कॉलम आहेत. पहिला कॉलम असणार आहे सिरियल नंबर, दुसरा नंबर, तिसरा पॉवर ऑफ रूट आणि चौथा आहे रूट ऑफ पॉवर. म्हणजे या नंबर इथे दिलेल्या नंबरचा मिनिंग लिहिताना या कॉलम मध्ये आपण सुरुवातीला त्याचा पॉवर लिहून मग रूट लिहिणार आहोत. तर इथे मात्र आधी रूट लिहून मग पॉवर लिहिणार आहोत. चला तर मग पहिली संख्या आपण ज्यांनी पुस्तकामध्ये सोडून दिलेली आहेच. पहिले एक्झाम्पल आहे 225 रेज टू 3/2. आता याचा अर्थ काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, पॉवर ऑफ रूट. आता इथं आपल्याला अर्थ लिहिण्यासाठी मगाशी जे आपण पाहिलं होतं तो आपण जनरलायझेशन फॉर्म्युला या ठिकाणी आपण समजावून घेऊयात. इंडेक्स मधला न्यूमरेटर म्हणजे पॉवर असणार आहे आणि इथं आपल्याला पॉवर सुरुवातीला द्यायचं आहे, आणि या ठिकाणी डिनोमिनेटर जो आहे तो आपलं रूट असणार आहे. मग इथं सेकंड रूट म्हणजे त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणणार आहोत. मग याचा अर्थ काय होईल, तर याचा अर्थ होईल क्यूब ऑफ पॉवर आपण म्हणतोय, मग तिसरं पॉवर आहे म्हणून त्याला आपण क्यूब म्हणणार आहोत. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 25. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला पॉवर आला वरचा आणि नंतर रूट आलेला आहे. क्यूब ऑफ सेकंड रूट दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 225. हेच उलट कसं येईल, तर स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. मग जेव्हा आपण स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 असं लिहू त्यावेळी रूट पहिल्यांदा येते, म्हणून रूट ऑफ द पॉवर या फॉर्म मध्ये आपण विधान लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल आहे 45 रेज टू 4/5. आता याचा पॉवर किती आहे, तर पॉवर आहे 4 आणि रूट आहे 5. पॉवर 4 असेल तर त्याला आपल्याला फोर्थ पॉवरच म्हणावं लागेल. रूट 5 असेल तर त्याला आपण 5th रूटच म्हणणार आहोत. फक्त सेकंड रूटला आपण स्क्वेअर रूट म्हणणार आहोत, थर्ड रूटला आपण क्यूब रूट म्हणणार आहोत. सेकंड पॉवरला आपण स्क्वेअर म्हणणार आहोत आणि थर्ड पॉवरला आपण क्यूब म्हणणार आहोत. या दोन बाबी फक्त लक्षात ठेवायच्या. या ठिकाणी पॉवर सुरुवातीला लिहायचंय म्हणून फोर्थ पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45 असं आपलं विधान आहे. फोर्थ पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. म्हणजे आधी सुरुवातीला आपण या ठिकाणी पॉवर लिहिला आणि नंतर रूट लिहिलं. फोर्थ पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आता इकडे जर आधी रूट आपल्याला लिहायचं असेल तर काय विधान तयार होईल, 5th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. 5th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल समजावून घ्या. व्हिडिओ वेळच्या वेळी पॉज करून हे एक्झाम्पल्स आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. या स्वरूपातली उदाहरणे तयार करा आणि त्याची उत्तरं दोनही स्वरूपामधल्या पॉवर ऑफ रूट आणि रूट ऑफ पॉवर. याचं मराठीमध्ये वाचन कसं तयार होईल, याचं मराठीमध्ये वाचन आपल्याला करायचं असेल तर ते कसं करावं लागेल, आपण हे पहिले एक्झाम्पल पाहूयात. याचं 225 रेज टू 3/2 आहे. याचा पॉवर ज्याला आपण घात म्हणणार आहोत आणि हा जो रूट आहे याला आपण मराठीमध्ये मूळ म्हणणार आहोत. मग या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला जर समजा याचा अर्थ समजावून घ्यायचा असेल तर कसा मराठीमध्ये लिहिता येईल, 225च्या वर्गमुळाचा घन. म्हणजे आपण या रूट ऑफ पॉवर या स्वरूपामध्ये किंवा 225च्या घनाचं वर्गमूळ हे या स्वरूपातलं जातं. म्हणजे घन आधी आपण लिहितो 225च्या घनाचं वर्गमूळ किंवा 225च्या वर्गमुळाचा घन, म्हणजे हे या स्वरूपात झालं. आधी जर आपण मूळ लिहिलं तर मग ते रूट ऑफ पॉवर या स्वरूपामध्ये जाणार. म्हणजे मराठीमध्ये पण आपल्याला लिहिता इथं कसं लिहिता येईल आपल्याला, 45च्या 5व्या मुळाचा 4था घात, म्हणजे या स्वरूपात आपण लिहिलं ते, किंवा 45च्या 4थ्या घाताचा 5वं मूळ, हे मराठीमध्ये त्याचं वाचन आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया. थर्ड एक्झाम्पल 81 रेज टू 6/7. आता याचा पॉवर काय असणार आहे, तर पॉवर असणार आहे 6 आणि रूट असणार आहे 7. मग याचं वाचन पॉवर ऑफ द रूट
याचं वाचन कसं होईल या स्वरूपामध्ये? 6th power of 7th root of 81. सिंपल रीडिंग आहे. 6th power of 7th root of 81 हे याचं पॉवर टू रूट या फॉर्म मध्ये आपलं हे त्याचं स्टेटमेंट तयार होईल. आणि जर रूट ऑफ द पॉवर या स्वरूपात आपले स्टेटमेंट लिहायचं असेल तर 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81 असं आपलं त्याचं विधान तयार होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 100 raised to 4/10. आता इथं पॉवर आहे 4 आणि रूट आहे 10 म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. किंवा जर आपल्याला सेकंड फॉर्म मध्ये याचं लिहायचं असेल तर 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100 म्हणजे 100च्या 10व्या मुळाचा चौथा घात किंवा 100च्या चौथ्या घाताचा 10वं मूळ असं आपल्याला लिहिता येऊ शकेल. या ठिकाणी आपण इंग्लिश मध्ये लिहितोय 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100 किंवा याचं उलट विधान तयार होईल आपलं 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. एकदम सिंपल सी एक्झाम्पल्स आहेत आपली. लास्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. 21 raised to 3/7. आता पॉवर किती आहे? 3 आणि थर्ड पॉवर असेल तर त्याला आपण थर्ड पॉवर असं म्हणण्याऐवजी क्यूब असं म्हणणार आहोत. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21 हे आपलं पहिलं रीडिंग असेल. क्यूब ऑफ म्हणजे कारण आपण या ठिकाणी पॉवर सुरुवातीला वाचतो आहोत. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21 और 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21 याही रीतीने आपल्याला वाचता येईल. 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बाब आहे ती बाब लक्षात ठेवा आणि याच्यावरती आधारित आपल्याला जे उदाहरण संग्रहामधली 5 एक्झाम्पल्स आपल्याला दिली होती ती 5 एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहेत. या 5 एक्झाम्पलच्या स्वरूपातली आणखी काही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः तयार करा आणि ती एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. त्यासाठी आपल्याला हे जे या ठिकाणी जनरलायझेशन केलेलं आहे, एखाद्या घातांकित संख्येचा घात हा परिमेय संख्या जी यम आणि यम छेद यन ह्या स्वरूपात असेल तर त्या घातांकाचा अंश म्हणजे पॉवर असतो तर घातांकाचा छेद म्हणजे रूट असतो. या 2 बाबी लक्षात ठेवून या स्वरूपातली उदाहरणे तयार करा. ती पॉवर ऑफ रूट आणि रूट ऑफ पॉवर या दोनही स्वरूपात लिहून घ्या. आपापल्या विषय शिक्षकांना दाखवा. त्यानंतर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.